तयारी दावीची या कार्यक्रमात ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। दुपारी 5:30 वाजता पुन्हा हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता। दीपक संकपाळचा फोन आलेला आहे नवी मुंबईहून। दीपक, प्रश्न विचार तुझा। मॅडम गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग दीपक। पूरक पठणच्या खाली जो भाग असतो सारांश लोककथा, त्यातले कुठले मेनू शकतील? पूरक पठणाच्या खाली जो भाग असतो म्हणतोय त्यातलं कुठलं काय करायचं? पूरक पठणातील कोणते प्रश्न करायचे असं त्याचा प्रश्न आहे। तर पूरक पठणामध्ये मानव प्रेम कहानी का शीर्षक स्पष्ट कीजिए, हंस और कौवा लोककथा का उद्देश्य अपने शब्दों में लिखिए, राजा महात्मा के पास क्यों गया, काट के जूते कहानी से कौन सा संदेश मिलता है, किंवा गैसुके ने अपनी माँ को कहाँ रखा और क्यों। हे महत्त्वाचे प्रश्न मी काढलेले। पुन्हा एक फोन आलेला आहे। विराज रेळेकर बोलतोय कोल्हापूरनं आपल्यासोबत। विराज, प्रश्न विचार तुझा। नमस्ते मॅडम। नमस्ते विराज। संयुक्त हिंदीमध्ये 50 मार्काचं हिंदी आहे, त्यामध्ये वेळेचं नियोजन प्रश्नांचं। संयुक्त हिंदीमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं? 40 मार्कांचा जो पेपर येतो त्याच्यासाठी संयुक्त हिंदीसाठी 40 अंकासाठी 2 तास ठेवलेले आहेत। तर 2 तासामध्ये भरपूर वेळ मिळतो मुलांना आणि व्यवस्थित प्रश्नपत्रिका संपूर्ण होते। त्याच्यामुळे वेळेचं नियोजन नाही केलं तरी चालेल, सगळं व्यवस्थित होतं। कारण उत्तरं लिहिताना संक्षेपमध्ये उत्तरं लिहायची आहेत, आदर्श उत्तरं लिहायची आहेत, तरी वेळ व्यवस्थित पुरतो। कारण आधी पूर्वी 50 मार्कांना 1.5 तास होता, आता आम्ही 2 तास ठेवलेत आणि 40 गुण आहेत। त्याच्यामुळे व्यवस्थित पेपर 4च प्रश्न आहेत आणि 4 प्रश्न हो संयुक्त। फक्त उत्तर ही मुद्देसूद असली पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे। कधी कधी एखादा प्रश्न विद्यार्थ्यांना मॅडम चांगला येतो आणि मग तोच प्रश्न ते सोडवत बसतात किंवा खूप लिहत बसतात, तर तो मोह टाळणं गरजेचं आहे। फापट पसारा नको, फापट पसारा नको, खाडा कोण नको। थोडंसं कथा लेखनाबद्दल सांगाल, तो विद्यार्थ्यांना जरा प्रश्न संपूर्णसाठी कथा लेखनाचा प्रश्न आहे। त्यामध्ये भूतकाळात कहाणी लेखन करायचंय, शीर्षक देणं महत्वाचं आहे, शीर्षकाला 1 अख्खा गुण आहे, आणि सीख त्याच्यापासून मिळणारा बोध हे खाली कथा संपल्यानंतर लिहिणं महत्वाचं आहे, त्याला 1 गुण आहे। आणि कहाणी जी मध्ये लिहायची ती 4 ते 5 परिच्छेदात लिहावी, त्याला 3 अंक आहेत। त्यामध्ये भूतकाळ महत्वाचं आहे, नामनिर्देश महत्वाचे आहे, म्हणजे जी कथा सुरुवात करताना ती कोणत्या तरी एका गावातली असं लिहायचं। नंतर त्यातले जे पात्र आहेत त्या कथातले पात्रांना नावं देणं गरजेचं आहे। आणि कथेमध्ये त्या विषयानुरूप आपण कथा वाढवायची। एकूण 5 मार्क्स गुण आहे। मॅडम, आपण बोलू। प्रवीण डोणगावे पुण्याहून बोलतोय आपल्यासोबत। प्रवीण, प्रश्न विचार तुझा। हॅलो मॅडम, माझे 2 प्रश्न आहेत। पहिला प्रश्न असा आहे की पूरक पठण जे आहे त्यातला सारांश लिहायचा की प्रश्नांची उत्तरं, आणि दुसरा आहे कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा। म्हणजे याचे पुन्हा संपूर्ण संस्कृत आहे, संपूर्ण हिंदी। संपूर्ण हिंदी आहे। तर सारांश लिहायचा की प्रश्नांची उत्तरं लिहिली तर अधिक चांगलं। सारांश जर तुझी हिंदी भाषा चांगली आहे आणि तुला ती व्यवस्थित कथा लिहिता येत असेल तर तू ती मोठा प्रश्न लिहिला तरी चालेल, त्याला 8 गुण आहेत। आणि सारांश म्हणजे 2 प्रश्न जे प्रश्नांची उत्तरं जी आहेत त्याला 4-4 गुण आहेत। म्हणून मी का सांगते की ते लिहिणं महत्वाचं आहे की गुण मिळणार जास्त, जास्त अंक मिळण्यासाठी आपण प्रश्नांची उत्तरं लिहिली तर अधिक उत्तम। पण आदर्श उत्तरं लिहिणं महत्वाचे, आणि थोडक्यात लिहिलं तरी मार्क 3 आणि 3 6 मिळू शकतात, किंवा 3.5 7 मार्क मिळू शकतात 8पैकी। आणि कसे अर्ध्या तासामध्ये तुझं ते उत्तर झालं पाहिजे, 20 ते अर्धा तास, जास्त वेळ द्यायला देऊ नका। कंटेंट महत्वाचं आहे की उत्तरामध्ये काय लिहिलं, किती मोठं उत्तर दिलं, काय बोध दिलाय हे लिहिणं। अगदी। मॅडम, परत एक फोन आलेला आहे। सुरेश जाधव जळगावहून बोलतोय आपल्यासोबत। सुरेश, प्रश्न विचार तुझा। मॅडम, गद्य कलांचे कोणते प्रश्न उत्तर येणार आहे? गद्यावरचे कोणते प्रश्न उत्तर येणार आहे तुझं सुरेश? संपूर्ण हिंदी आहे की संयुक्त हिंदी आहे? 100 मार्काचा आहे मॅडम। 100 मार्कांचं हिंदी आपण सांगितलेलं आहे। खरं म्हणजे महत्वाचे धडे, आणि पुन्हा एकदा प्रश्न सांगा मॅडम। हो, महत्वाचा धडा पहिला, मगन सिंह को अपने पुरखों का धन कैसे मिला। धड़ा 4था है, आयुर्वेद के लिए सह्याद्री किस प्रकार उपयोगी है। जवाहरलाल जी ने अपने देश को लेकर कौन सी भावनाएं व्यक्त की हैं। नंतर सच्चा सुख है ना 8वां, तो गायत्री को सच्चे सुख का कौन सा रहस्य मालूम हो गया। नंतर 9वां धड़ा है, त्यातले जाली से अजय की दोस्ती कैसे बढ़ी। वृद्ध ने किस उद्देश्य से अज्जू के परिवार की सहायता की। धडा 11वा आहे, आणि धडा 12व्यातलं डॉक्टर माशेलकर की विज्ञान निष्ठा का स्त्रोत क्या आहे हे महत्वाचे। मॅडम, पुन्हा एक फोन आलेला आहे। स्नेहल राऊत अमरावतीहून आपल्यासोबत बोलते। स्नेहल, प्रश्न विचार तुझा। मॅडम, निबंध कोणते महत्वाचे आहेत? निबंध कोणते महत्वाचे आहेत? निबंध मेरा देश महान, हमारे विद्यालय का चपरासी, सैनिक की आत्मकथा, विज्ञान के चमत्कार,
मेरा प्रिय ऋतू किंवा विविधता में एकता हे महत्वाचे निबंध आहे, हे करून ठेवायला पाहिजे. अजिनाथ बंडगर पुण्याहून बोलते आपल्यासोबत. प्रश्न विचार तुझा. माझा प्रश्न असा आहे मॅडम की पत्र किती ओळीत लिहावं? पत्र किती ओळीत लिहावं असा प्रश्न आहे त्याचा. पत्राचं सगळं व्यवस्थित त्यांना मायना सांगितलेलं आहे. पत्र पहिला जो परिच्छेद आहे त्यात 3 मुद्दे फक्त महत्वाचे आहेत आणि दुसऱ्या मुद्द्यामध्ये कारण का सहकार्य की अपेक्षा, ते 1-2 मुद्दे त्याच्यात अपेक्षित आहेत. धन्यवाद हे लिहिणं महत्वाचं आहे पत्रात. 3 ते 4 मुद्दे. 3 ते 4 मुद्दे, साधारण 3 ते 4 ओळींमध्ये पत्र लिहायला पाहिजे, म्हणजे मुख्य जो मजकूर आहे तो. आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे प्रति, प्रेषक, भवदीय किंवा भवदीया याला सुद्धा मार्क्स असतात. विद्यार्थिनींनी भवदीय लिहायचं आणि विद्यार्थी जे असतील त्यांनी भवदीय लिहिणं महत्वाचं आहे. आणि त्याच्या खाली त्याचं नाव, म्हणजे जो पत्र लिहिणार आहे त्याचं जे नाव आहे ते लिहिणं महत्वाचं. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण यांनी मार्क्स अधिक मिळू शकतात. पुन्हा एक फोन आलाय. कैलास शिंगणे बुलढाण्याहून बोलतोय. कैलास, प्रश्न विचार. माझा असा प्रश्न आहे की कहाणी लेखन कोणते येऊ शकतं ताई? कहाणी लेखन कोणतं येऊ शकतं? कुठल्या विषयावरची कथा लिहायला येऊ शकते असं सांगता नाही येणार. कोणतीही कहाणी आपल्या पुस्तकामध्ये कहाणी लेखनाचे 5-6 प्रकार दाखवलेले आहेत, त्यानुरूप ते येणार. खरं म्हणजे कथा लेखनामध्ये विद्यार्थ्यांना कठीण जायला नको, एक छोटीशी गोष्ट लिहायची आहे. आणि मुख्य म्हणजे मला असं वाटतं इथे मॅडम ताण घेतल्यावर माणसाला विसरायला होतं किंवा चुकायला होतं. विद्यार्थ्यांना हे सांगणं महत्वाचं आहे. इथे मॅडम कोणती गोष्ट आली तरी आपल्याला ती रेखाटन करता आलं पाहिजे, वाढवता आलं पाहिजे. मॅडम आहेच आपल्यासोबत. आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्ही फोन करत राहा. इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IVN लोकमत.